अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आपलं 5वा अध्याय चालू आहे आणि 9 खंड पूर्ण झालेले आहेत. आता 10वा खंड आज सुरू आपण करतोय आणि 5व्या प्रश्नाचं विस्ताराने उत्तर दिलेलं आहे आधीच्या 9व्या खंडापर्यंत. आता एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याच्यापैकी पहिले चाराचं उत्तर द्यायचं आहे. 5व्याचं उत्तर दिलं आणि 5वाचा प्रश्न असा होता की जे जल तत्व हे तिथे यज्ञाच्या ह्याच्यामध्ये वापरलं जातं, त्याच्यामध्ये पुरुष तत्व अशा संदर्भ घेऊन तिथे त्याचा उच्चार कसा केलेला आहे याचा जो विस्तार केला आहे आपण. आणि ते म्हणजे पंचाग्नीचा आपण पूर्ण अभ्यास केला. तर त्याच्यामध्ये त्या सर्व ह्याचा संबंध हा 5व्या प्रश्नाच्या उत्तराशी कसा आलेला आहे ते पाहिलं आपण. तर आता आपण पहिले 4 प्रश्न जे आहेत ना त्याचं आपण उत्तर पाहूया. आणि त्याच्याकरता आता हा दशमखंड जो आहे, दशम म्हणजे 5व्या अध्यायातला हा दशमखंड जो आहे तो आपण सुरू करत आहोत. तेव्हा पहिला प्रश्न काय होता आणि त्याचं उत्तर आता या मंत्रामध्ये कसं दिलंय ते आपण पाहूया. की पहिला प्रश्न असा होता की काय तू जाणत आहेस का की ह्या लोकापासून पलीकडे असलेली जी प्रजा आहे ती कुठे कुठे जात असते. जी भूलोकातील असलेली जी प्रजा आहे ती देहत्यागानंतर मृत्यूच्या नंतर नेमकी कुठे जात असते हे तू जाणतोयस का. अर्थात त्यांनी उत्तर जे दिलं श्वेतकेतूनी की हे मला काहीच ज्ञान झालेलं नाही आहे, मला काही सांगितलं नाही. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचे वडील जे वरुणी आहेत ते तिथे आलेले आहेत. तेव्हा वरुणी आणि श्वेतकेतू हे दोघंही पण त्या ठिकाणी आहेत. तर त्यामुळे त्या श्वेतकेतूने जे काही प्रश्न विचारले आणि वरुणीने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं आता उत्तर हे पहिल्या प्रश्न आपण आता पाहिला की काय तू जाणत आहेस का की इथून देहत्याग केल्यानंतर जी प्रजा जी आहे ती नेमकी कुठे जाते हे तू जाणतोयस का. त्याने नाही उत्तर दिलं आणि त्याचं आता हे उत्तर हे इथे प्रारंभ होत आहे. त्याच्यामध्ये 2 मंत्र जे आहेत ते एकत्र घेतलेले आहेत. तेव्हा पहिला मंत्र असा आहे की तद्य इत्थम विदुहु ये चे मेरण्ये श्रद्धा तप इत्युपासते तेर्चिशम अभिसंभवन्त्यार्चि वोहरम अपूर्यामाण पक्ष पक्षम अपूर्यामाण पक्षद्य अंश इदंगेती मासांस्थान. हा पहिला मंत्र. आणि पुढे मासेभ्य हा संवत्सरम संवत्सर आदित्य चंद्र चंद्रमसम चंद्रमसो विद्युत्तम तत्पुरुषो मानवा आणि स एनान ब्रह्म गमयतेश देवयान हा पंथा इति. मार्ग पूर्ण सांगितला आहे. मृत्यूच्या नंतर कसा कसा आहे, काय काय त्याच्यामध्ये स्टेशन्स येतात आणि कोणत्या कोणत्या टप्प्याने तो पुढे ब्रह्मलोकापर्यंत जातो हा पहिल्या दोन्ही मंत्रामध्ये हे विस्तार केलेला आहे. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा आहे की तो जो देहत्याग केलेला जो जीवात्मा आहे तर तो अशा प्रकारे त्या ठिकाणी कसा कसा जातो याचं वर्णन आहे की तो अशा प्रकारे जाणत असतो की जो की वनामध्ये श्रद्धा आणि तप याची उपासना त्यांनी पहिल्यांदा केलेली असते. त्याच्या जीवनकालामध्ये त्याने वनामध्ये ही जाऊन श्रद्धेने आणि तपश्चर्या करून त्याची उपासना ही परिपूर्ण झालेली असते. त्यानंतर प्राणायामाच्या अनंतर अर्चीच्या अभिमानी देवता या त्याला प्राप्त होत असतात आणि त्या अर्ची अभिमानी देवतांपासून पुढे तो दिवसाचा जो अभिमानी देवता आहे त्या ठिकाणी तो जातो. दिवस अभिमानीपासून तो पुढे शुक्ल अभिमानी देवतांस जातो. शुक्ल पक्षापासून तो नंतर 6 महिन्यापर्यंत सूर्य त्यावेळेस उत्तरेच्या दिशेने म्हणजे उत्तरायण ज्यावेळेस असतं त्या उत्तरायणाच्या काळामध्ये त्याचा हा शुक्ल पक्षाच्या नंतर त्याचा पुढच्या 6 महिन्याच्या काळामध्ये हा सूर्याच्या दिशेने म्हणजे उत्तरेच्या दिशेने तो 6 महिनेपर्यंत प्रवास पूर्ण करतो. त्याच्यानंतर संवत्सर म्हणजे वर्ष होतं आणि संवत्सरास म्हणजे 1 वर्षभर तो त्या ठिकाणी पुढचा प्रवास चालू असतो. आणि ते वर्ष ज्यावेळेस संपन्न होतं तेव्हा तो आदित्यापासून पुढे चंद्रमास आणि चंद्रमापासून पुढे विद्युत विद्युत ज्या द्यूलोक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तो जातो. आणि त्याच्या पुढचा जो प्रवास आहे तिथे मात्र एक अमानव पुरुष म्हणजे जो ज्याचा देह मानवाचा नाहीये, दिव्य देह आहे असा तो पुरुष त्याला घ्यायला पुढे येतो आणि तो त्याला तिथून घेऊन तो ब्रह्म म्हणजे कार्यब्रह्म
येथील ब्रह्मलोकास त्या ठिकाणी घेऊन जातो आणि तो ब्रह्मलोकास प्राप्त होतो. असा हा संपूर्ण जो काही मार्ग आहे, हा संपूर्ण मार्ग ह्याला देवयान मार्ग असं म्हटलेलं आहे. तेव्हा ह्या मृत्यूच्या नंतर हे उत्तरायणाच्या काळामध्ये देवयान मार्ग कसा कसा आहे हे टप्पे ह्या ठिकाणी सांगितले आहेत. तेव्हा याचा आशय असा आहे की ह्या लोकांच्या प्रती उत्थित झालेल्या म्हणजे देहत्यागानंतर जो ऊर्ध्वगतीला गेलेला जो अधिकारी ग्रस्त आहे, जो आपल्या जीवनकालामध्ये पंचाग्नी विद्येस जाणत असतो आणि जो असे समजत असतो की दिवलोकादी अग्नीमध्ये क्रमशः उत्पन्न झालेले हे सर्व आम्ही लोक जे अग्निस्वरूप आणि अग्निमय आहेत ते आर्चीच्या देवतास प्राप्त होत असतात. ही पहिल्यांदा आर्चीची देवता आहे आणि आर्ची देवतास प्राप्त होऊन तेव्हा पंचाग्निवेत्ता तो ग्रस्त जो आहे तो नैष्टिक ब्रह्मचारीच्या सहित वानप्रस्थ आणि संन्यासी इत्यादी सर्व आश्रमाची साधना परिपूर्ण करून तो श्रद्धा आणि तप इत्यादीची उपासना करतो. अर्थात त्या कारणाने तो श्रद्धाळू व तपस्वी आहे हे निश्चितच होते. जसे की इष्टापूर्ते दत्तम इत्युपासते असं श्रुती सुद्धा सांगते. तेव्हा त्याच्या इथे उपासना हा जो शब्द आहे हा तत्परतेने त्या ठिकाणी त्या अर्थाने आलेला आहे की तो अतिशय सतर्कतेने तत्परतेने तो उपासना करतो, या अर्थाने तो उपासना शब्द आहे. आणि अन्य श्रुतीच्या अनुसार सुद्धा उपासनेचं महत्व दिलेलं आहे की हिरण्यगर्भ संज्ञक जो सत्यब्रह्म आहे, म्हणजे आता अंतिम जो आहे ना, आपण सप्तव्याहती ज्यावेळेस संध्येमध्ये सुद्धा म्हणतो तेव्हा आपण अंततः सत्यलोक किंवा ब्रह्मलोक म्हणतो. तर तो अंतिम जो ब्रह्मलोक आहे त्या ब्रह्मलोकामध्ये सत्यब्रह्माची उपासना केल्यानंतरच त्या ठिकाणी गतिमानतेने तिथे तो जात असतो. तेव्हा आर्चीपासून ज्या आर्चीच्या अभिमानी देवता आहेत त्याला तिथून घेऊन जा. आर्ची म्हणजे या ठिकाणी अग्निसंस्कार झाल्यानंतर या अग्नीच्या माध्यमातून त्याला ऊर्ध्व दिशा प्राप्त होते. त्याचा जो स्थूल देह आहे तो पार्थिव जो आहे तो अग्नीने भस्मसात केलेला असतो आणि तो भस्म झाल्यानंतरच त्याची मुक्ती आहे. म्हणून अग्निसंस्काराला अत्यंत महत्व आहे. तर ती आर्चीची देवता त्याला काय करते की तिथून पुढे ती घेऊन जाते आणि मग शेष जो चतुर्थ अध्यायाच्या मध्ये आपण सांगितलंय की उपकोसल विषयामध्ये म्हणजे छांदोग्य उपनिषदामध्ये दाखवली गेली आहे की गतीची व्याख्येच्या समानच त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. तेव्हा त्या सत्यलोकात म्हणजे त्या ब्रह्मलोकामध्ये समाप्त होणारी ही यात्रा जी आहे त्या यात्रेला देवयान अशी व्याख्या केलेली आहे. त्याला देवयान असं म्हटलंय कारण या सगळा जो मार्ग आहे हा देवदेवतेंशी युक्त आहे आणि म्हणून अंततः ब्रह्मलोक म्हणजे अंतिम जो देव आहे तो ब्रह्मदेव आहे आणि त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी हा गतिमान होऊन तो ह्या संबंध ब्रह्मांडामध्ये जी यात्रा करतो त्या यात्रेलाच या ठिकाणी देवयान पथ असं म्हटलेलं आहे. तेव्हा पिता जो आहे तो दिवलोक आणि माता पृथ्वी यांच्यामध्ये हे या दोन्हीच्या मधून या मंत्राने इथे ही गती या ठिकाणी वर्णन केली आहे आणि सिद्ध केलेली आहे. तेव्हा हा पुढचा जो आता पुढचा प्रश्न जो आहे तो त्या प्रश्नामध्ये देवयान आणि धूमयान यांचं व्यावर्त स्थान म्हणजे दोघांचं जॉईन म्हणजे जंक्शन कुठं आहे हा प्रश्न होता की हे दोन जे मार्ग आहेत हे देवयान आणि धूमयान असे धूम्रमार्ग एक आहे आणि जो देवयान म्हणजे ब्रह्मतत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे. तर पहिल्यांदा जो अग्नीतून ज्यावेळेस तो जीवात्मा ऊर्ध्वगतीला जातो तेव्हा पहिल्यांदा एकच मार्गाने सगळे असतात आणि मग त्याचे दोन भिन्न मार्ग तयार होतात. त्यातला एक मार्ग देवयान आहे, दुसरा धूमयान आहे. तेव्हा देवयानाचा मार्ग आणि धूमयानाचा मार्ग ज्या बिंदूवर तो एकत्र असतो जिथे त्याचा संयोग असतो आणि नंतर तिथून ते दोन मार्ग विविध दिशेने जातात तेव्हा त्याला व्यावर्त स्थान असं म्हणतात. तेव्हा देवयान आणि धूमयानाचं जे व्यावर्त म्हणजे ते एकत्र असलेला जो बिंदू आहे त्या स्थानाबद्दल काय तुला माहिती आहे असा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. तेव्हा इथे प्रावरण जो आहे तो ह्या प्रश्नाचं उत्तर देतोय. तेव्हा मंत्र तिसरा आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अथय इमे ग्राम इष्टापूर्ते दत्तम इत्युपासते ते धूमाभि संभवंती धूमा दात्रिंग रात्रे पर पक्षमम परपक्षाद्याम अंग लक्षणयती मासांस्थानयती संवत्सर अभिप्रा अपनुवांती. अर्थ असा आहे की जे ग्रस्त लोक ग्रामामध्ये इष्ट पूर्त आणि दत्त अशा प्रकारची उपासना करतात. उपासनेचे हे तीन प्रकार आहेत त्याचे इथे स्पष्टीकरण पुढे दिलेले आहे. तेव्हा जे ग्रस्त लोक ग्रामामध्ये इष्ट साधना पूर्त साधना आणि दत्त साधना अशी ही तीन प्रकारची साधना करून
ते त्या धूम मार्गाला ते प्राप्त होतात. आता ह्या मार्गाचा कसा वर्णन आहे की धुमापासून म्हणजे धूम हा शब्द आलेला आहे तो कशाला आलेला आहे की त्या अग्नीमध्ये जो धूर तयार होतो त्या धुराला धूम असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्या अग्नीमधून जो धूममार्ग आहे त्या धूममार्गाला प्राप्त करून ते धुमापासून रात्रीच्या देवतेकडे जातात आणि रात्रीमध्ये प्रवेश करतात. रात्री मधून प्रवेश केल्यानंतर पुढे ते कृष्ण पक्षामध्ये जातात आणि कृष्ण पक्षापासून पुढे 6 महिने जो आहे तो आता इथे हा दक्षिण मार्ग आहे. आपण आधीचा जो पहिला मार्ग तो उत्तर मार्ग होता की उत्तरायण त्याला म्हटलेलं आहे. तेव्हा हा ज्याचा मृत्यू हा दक्षिणायनाच्या काळात झालेला आहे तर त्याच्याकरता हा धूममार्ग आहे आणि तो कृष्ण पक्षामध्ये तो ज्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून कृष्ण पक्षापासून तो 6 महिने दक्षिण मार्गामध्ये जातो आणि दक्षिण मार्ग प्राप्त करून तिथून तो वेगाने पुढे जातो. तेव्हा हे पुढे संवत्सरात हे मात्र पुढे संवत्सरासच प्राप्त होत नाहीत कारण हे इथेच थांबतात. हे 6 महिन्यातच तिथे त्यांचं जे काही पूर्वकर्म आहे त्याचे प्रारब्ध सगळे भोग तिथे प्राप्त करून मग भूलोकात येतात. पण जो शुक्ल मार्गाने गेलेला आहे तर तो संवत्सराला प्राप्त होतो, चंद्रलोकाला प्राप्त होतो, तो सूर्यलोकाला प्राप्त होतो आणि सूर्यलोकापासून त्याला एक दिव्य पुरुष जो आहे तो ब्रह्मलोकात घेऊन जातो. पण ह्याचा मात्र हा जो काही प्रवास आहे तो या ठिकाणी फक्त दक्षिण मार्ग संपला म्हणजे जे 6 महिने झाले त्याचे हे दक्षिणायन ज्याला आपण म्हणतो. आता सध्या आपण दक्षिणायन मधूनच चाललेलो आहे. सगळे जे चातुर्मास आणि हे सगळे जे आहेत हे दक्षिणायनाचेच पूर्ण आहेत आणि दक्षिणायन संपल्यानंतर मग त्या ठिकाणी जे काही संवत्सर तयार होतात तर ते त्या ठिकाणी हे तुम्ही ते घेऊ शकता. तेव्हा या जो काही दक्षिणायन सांगितलेलं आहे तर दक्षिणायन मध्ये जे काही वर्णन केलं आहे त्या वर्णनामध्ये इथे अथ ह्या शब्दापासून सुरुवात केली. अथ हा शब्द जो आहे तो आता दुसरा विषय जो काही आपण बदलतोय म्हणजे उत्तरायणापासून दक्षिणायनापर्यंत आपण जे काही विषय घेतलेला आहे तो विषय घेण्याकरता म्हणून अथ शब्दाचा वापर केलाय आणि मग तिथे हे जे गृहस्थ जे आहेत सर्व हे ग्रामामध्ये ज्या प्रकारे अरण्यम किंवा हे वानप्रस्थ या प्रकारचं जे आश्रमात ते पूर्णपणे परिव्राजकाचं व्रत धारण करून त्या ठिकाणी ते पूर्ण आपला अरण्यक म्हणजेच त्या वानप्रस्थाचं पूर्ण अवलंबन करतात. ते परिपूर्ण करतात आणि त्याच्यानंतर ग्रस्ताच्या बरोबर समन्वयित करणारे जे असाधारण व विशेष अशा प्रकारचे जे साधना आहे त्याच्या प्रकारे इथे ग्रामे हे वनवासी बरोबर समन्वयित करण्यासाठी ग्रस्ताचे साधारण विशेषण इथे दिलेले आहे. इष्टापुरते अग्निहोत्र आदी वैदिक कर्मास इथे ह्या इष्ट असं म्हटलेले आहे. म्हणजे ही इष्ट साधना जी आहे ती कशाशी संबंधित आहे तर इष्टापुरते अग्निहोत्र इत्यादी वैदिक कर्माशी संबंधित असल्यामुळे त्याला इष्ट असं म्हटलेलं आहे. आणि पुढे वापी कूप तडाग आणि बगीचे इत्यादीची लागवड करण्याचं जे कार्य करतात या ठिकाणी ते नाम तिथे पूर्ण करतात आणि वेदी जी असते त्या अग्निहोत्राची तिथे ते त्याच्या बाहेर येऊन ते पुढे दानपात्र अशा व्यक्तींना अग्निहोत्र झाल्यानंतर यथाशक्ती ते त्या ठिकाणी दान करतात. तेव्हा ह्या जे दान करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला दत्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे दत्त या शब्दाचा अर्थ असा की अग्निहोत्राच्या नंतर जे दानकर्म केलं जातो त्यालाच दत्त असं म्हटलंय. तेव्हा ह्या दत्त नावाची उपासना म्हणजेच ही दान करण्याची उपासना आहे. आणि अशा प्रकारे ही जी काही परिचर्या म्हणजे ही सेवा जी आहे ती गुरुशुश्रूषा आणि परित्राण म्हणजे धर्मरक्षा इत्यादीची तत्परतापूर्वक हे त्यात अवलंबन करून ही उपासना परिपूर्ण केल्या जाते. कारण इति शब्द जो आहे तो अनुष्ठानाचा प्रकार असून ते इति शब्द म्हणजे परिपूर्णता इथे प्रदर्शित केली आहे. तेव्हा उपासना शून्य असल्या कारणाने धूम आणि अभिमानी देवतांना ते प्राप्त होत असतात. परंतु उपासना ज्यांची आहे तर त्यांना मात्र उत्तम असा मार्ग मिळतो. आता ह्या धूम अभिमानी देवतांबरोबर हे विहित म्हणजे नियमाप्रमाणे शास्त्राच्या अनुसार त्यांना पुढे घेऊन गेलं जातं आणि धुमापासून तो प्रथम रात्रीमध्ये प्रवेश करतो रात्रीच्या देवतेमध्ये आणि अपरपक्ष म्हणजे जो कृष्ण पक्ष आहे त्याला अपरपक्ष असं म्हटलेलं आहे. त्या अपरपक्षापासून तो कृष्ण म्हणजे जे दक्षिणायन असे जे 6 महिने आहेत ज्यावेळेस सूर्य जो आहे तो दक्षिण दिशेने उगवणं आणि मावळणं त्याचं चालू असतं असं त्यावेळेस जो आहे दिवस हा कमी कमी होत असतो रात्रही वाढत असते.
त्यामुळे रात्रीच्या देवतेचं तिथे आधिक्य असतं. तेव्हा तो त्या रात्रीच्या देवतेतून बसून तो कृष्णयान 6 महिने जे आहे ते सूर्य दक्षिणेकडे जात असताना त्या त्या कृष्णयान म्हणजे ह्या दक्षिणायान ह्याच्यामध्ये तो प्रवेश करतो आणि ह्या दक्षिणायानाच्या जे 6 महिने असतात त्याच्या अभिमानी देवतेस तो प्राप्त होतो. आणि तात्पर्य असं आहे की ह्या षण्मास अभिमानी देवता ज्या आहेत ते एकसंग राहणाऱ्या असतात आणि त्या कारणाने त्यासाठी त्याला मासान असा शब्द प्रयोग केला आहे. तेव्हा हे जे प्रकरण आहे ते कर्मकांडी संवत्सरास म्हटलेलं आहे, कारण हे 6 महिने हे कर्मकांडाचं प्रामुख्य याच्यामध्ये असतं. म्हणून ह्या दक्षिणायनामध्ये हे कर्मकांडी संवत्सर असं त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे संवत्सराचा भाग, पूर्ण संवत्सर नाही. तेव्हा हा संवत्सरी अभिमानी देवतास ते जे पुढे प्राप्तच होऊ शकत नाहीत, कारण ते 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा त्यांना ही म्हणजे ह्या 6 महिन्याचं भ्रमण त्यांचं अंतरिक्षात होतं आणि पुन्हा एकदा ते परत येतात. अशा प्रकारे हा तिसरा मंत्र जो आहे तो ह्या दोन्हीचाही संबंध कसा येतो ह्याच्याबद्दल सांगितलं आहे. आता पुढचा जो चौथा मंत्र आहे त्यात विवेचन असं आहे की मासेभ्या पितृलोकम पितृलोकादा आकाशाम आकाशाच चंद्र असमयेश सोमो राजा तद्देवानामन्नम तम देवा भक्षयंती. म्हणजे दक्षिणायनाचे जे काही 6 महिने आहेत तर त्या दक्षिणायनाच्या महिन्यामध्ये पितृलोकापासून आकाशाच्या दिशेने आणि नंतर आकाशापासून चंद्रलोकास प्राप्त होत असतो. आणि हा चंद्रमा जो आहे तो म्हणजे त्याला राजा सोम असं म्हणतात. तेव्हा तो देवताचे अन्न आहे, म्हणजे देवतांचं भोग्य वस्तू आहे. देवता जे आहेत त्या चंद्रमाचा लाभ घेऊन देवता लोक त्याला भक्षण करतात. त्याचा अर्थ त्याचा भोग म्हणजे चंद्रमाची सर्व रस युक्त असलेली जी सर्व भोग आहेत ते सर्व भोग जे देवदेवता त्या राजा सोम म्हणजे चंद्रमापासून ते प्राप्त करतात. असं ह्या ठिकाणी पितर लोक म्हणजे आता आपण पाहतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या नंतर जे 15 दिवस येतात ते पितृआडा असं आपण म्हणतो, म्हणजे पितरांच्या श्राद्ध कर्म करण्याकरता असलेले जे पक्ष आहे म्हणजे 15 दिवस आहेत. तर तो काळ ह्या दक्षिणायनमध्येच येतो होतो. त्यामुळे ह्या सर्व ह्याच्यामध्ये शेवटी जे आहे ते चंद्रमाचं इथे महत्व आहे. आणि चंद्रमाच्या ह्याच्यामध्ये चंद्रमाचं काय महत्व आहे तर त्या देवदेवता ज्या आहेत त्या चंद्रमाला आकर्षित करून घेतात, त्याचे भोग भोगत असतात. तेव्हा हे देवता लोक सुद्धा त्या चंद्रमाचं भक्षण करतात, असं त्याचा अर्थ म्हणजेच भोग प्राप्त करतात. तेव्हा या चौथ्या मंत्राचा जो आशय आहे तो असा आहे की दक्षिणयान जो आहे त्याच्या सर्व महिन्यामध्ये पितृलोकास आणि त्याच्यानंतर पितृलोकापासून आकाशाच्या दिशेने ऊर्ध्व दिशेला जाऊन त्याला चंद्रमास प्राप्त होत असतात. व त्याच्याद्वारे जे काही प्राप्त केले जाते ते तो चंद्रमा कोण आहे याचंही वर्णन तिथे केले की हा आकाशामध्ये दृश्यमान होत असतो. जो जो काही आकाशामध्ये दृश्यमान होत असतो आणि जो सोम ब्राह्मणाचा राजा आहे त्या चंद्रमा रूप अन्नास इंद्रादी देवता भक्षण करत असतात. कारण तो चंद्रमा जो आहे तोच देवतांचे अन्न आहे. त्या कारणाने धुमादी मार्गाने जाऊन चंद्रमा रूपाने असलेले ते जे कर्मी देवतांच्याकडून हे भक्षित होत असतात. तेव्हा या विवेचनाचा आणि या प्रश्नाचा अर्थ असा होतो की जर कोणी अन्नरूप होऊन देवताद्वारा भक्षित होत असतात तर इष्टादी कर्मास करणे हे तर अनर्थाचंच कारणीभूत होईल. कारण असे समाधान करता येईल तेव्हा त्याचं समाधान करताना असं म्हणतं की देवताद्वारे भक्षित होणे हा काही दोष नाही. कारण अन्न ह्या शब्दाचा आशय जो आहे तो इथे समजणं आवश्यक आहे. अन्न म्हणजे आपण अन्न भक्षण करतो त्या अर्थाने नाही, तर अन्न म्हणजे उपभोगाची सामग्री. या ठिकाणी उपभोग आपण ज्याचा घेतो त्याला अन्न असं म्हटलंय. जसे देवतांच्या द्वारे ग्रासाच्या प्रमाणे उचलून खाल्ल्याप्रमाणे ते नाही, तर मग काय असतं तर जसं स्त्री पशु किंवा इतर उपकरण मात्र हे अन्न शब्दाच्या उपकरणामध्ये येतात. प्रयोग पहिल्याच पासून हा अशा प्रकारचा प्रयोग केला जातो. ज्याप्रमाणे राजासाठी स्त्रिया अन्न आहेत, पशु अन्न आहे, वैश्य अन्न आहे इत्यादी. पुरुषांच्या उपभोग्य झाल्यामुळे त्या स्त्री इत्यादीचा उपभोग्य होण्यावर देखील स्त्री आदींचा उपभोग प्राप्त न होण्यावर अशी काही गोष्ट नाही. तेव्हा कर्मी लोक जे आहेत ते देवतांचा उपभोग्य होण्यावर देखील सुखी होऊन त्या देवतांबरोबर क्रीडा करत असतात आणि मग त्यांच्या त्या सुख उपभोगासाठी योग्य असलेल्या जलाने युक्त होऊन शरीर जे आहे ते चंद्रमंडलामध्ये आरंभ होत असते. पूर्वी ही गोष्टही सांगितली आहे की श्रद्धा जो आहे तो शब्दवाच्य जलाने
द्युलोकरूप अग्नीमध्ये हवन केल्यानंतर सोमराजाची उत्पत्ती होते. आपण त्यावेळेस म्हणजे हवनाची काय उत्पत्ती आहे त्याच्यातून हे आपण पाहिलं की सोमराजाची त्याच्यामधून उत्पत्ती होते की ज्याच्यामध्ये श्रद्धा शब्दवाच्य जो जलाचा द्युलोकरूपी जे हवन आपण अग्नीमध्ये करतो त्यावेळेस त्याची उत्पत्ती काय त्याच्यातून काय निर्माण होतं तर तो सोमराज म्हणजे तो चंद्रमा निर्माण होतो. आणि ते कर्मसंबंधी जे जल आहे ते अन्य भूतांच्या अनुकात असून तो त्या तिथून पुढे तो दिवलोकात पोहोचून चंद्रभावास प्राप्त होऊन इष्ट आदी कर्माची उपासना करणाऱ्या पुरुषाच्या शरीरादी आरंभ करणारा होतो. आणि त्यानंतर मग शरीररूप जे आहे ते अंतिम आहुतीभूत होण्यानंतर झाल्यानंतर जेव्हा अग्नीद्वारे शरीर दग्ध होत असते तेव्हा त्याच्यापासून होणारा जो काही धूर आहे तो त्या यजमानास आच्छादित करतो आणि मग तो ऊर्ध्व दिशेने चंद्रमंडलाकडे त्याला घेऊन जातो. कुश आणि मृत्तिका स्थानीय जे बाह्य शरीराचा आरंभ करणारा असतो त्यापासून आरंभ झालेल्या या शरीरानेच इष्टादी कर्माचं फल भोगताना तो त्या चंद्रलोकात राहत असतो असं हे वर्णन आहे. तेव्हा दक्षिणायनचं मार्ग कसा आहे आणि त्याच्यामध्ये काय काय उपलब्धी आहे याचं आपण ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं. त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे पुनरावर्तनाचा क्रम. म्हणजे असा प्रश्न आहे की हे सगळे जेव्हा ऊर्ध्व दिशेने विविध लोकात जातात आणि तिथले सगळे भोग पूर्ण झाल्यानंतर ते कुठे जातात हा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर असं आहे की ते पुन्हा एकदा म्हणजे पुण्यक्षय किंवा पापक्षय होतो आणि ह्या जे अतिकर्मफल जे असतं त्या अतिकर्मफल ह्या पृथ्वीवर भोगता येत नाही. म्हणून त्याला ते भोग प्राप्त होऊन त्याच्यातून मुक्त होण्याचा कारण हा सगळा जो काही प्रवास आहे ना हा परमेश्वराची योजना काय की त्याचं जे काही कर्म आहे आणि जे काही कर्मफल त्याच्यामध्ये संचित झालेलं आहे त्या कर्मफलापासून त्याची मुक्ती करायची हा उद्देश आहे. आणि ती मुक्ती होण्याकरता म्हणून तो दिवलोकात स्वर्गलोकात जातो. पुण्याचा क्षय झाल्यानंतर त्याचं परत एकदा पुनरावर्तनाचा क्रम सुरू होतो. तर हे सगळ्या प्रकारचं कर्मफल भोग प्राप्त झाल्यानंतरची काय स्थिती आहे त्याचं परत एकदा पुन्हा एकदा हे पुनरागमन कसं होतं हा प्रश्न होता. त्याचं उत्तर त्याला देता आलं नाही. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर आता या पुनरावर्तनाचा क्रम तिथे सांगितला आहे. तेव्हा इथे पाचवा मंत्र असा आहे की तस्मिन आवत्या तस्मिन्यावत्सम पात मुषित्वाथैत मेवाध्वानम पुनर्निर्वंतते यथेत आकाशम वायुर्भूत्वा धूमो भवतु धूमो भूत्वांभ्रम भवती. तिथे एक अर्थ असा आहे त्याचा की तिथे कर्माचा क्षय होईपर्यंत तिथे तो राहतो आणि ते राहिल्यानंतर पुढे त्याच मार्गाने ज्या प्रकारे ते गेले होते त्याच प्रकारे त्याच मार्गाने ते पुन्हा अध दिशेने येतात. म्हणजे पुन्हा एकदा ज्या मार्गाने ज्या टप्प्याटप्प्याने ते गेले होते तिथे त्याच टप्प्याने ते परतीचा प्रवास करतात आणि ते परत येत असतात. तेव्हा पहिल्यांदा त्यांना आकाश प्राप्त होतं. आकाशापासून नंतर ते वायूमध्ये येतात. वायूपासून ते पुढे धूम्रामध्ये येतात आणि धूम्र झाल्यानंतर ते आभ्र होतात. असं ह्या इथपर्यंत वर्णन ह्या पाचव्या मंत्रात केलंय. तेव्हा ह्याच्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये काय काय लागतं हे त्याचं वर्णन आहे. तर त्यामध्ये मुख्य काय की ज्या मार्गाने तो गेलेला आहे त्याच मार्गाने तो परत येतो आणि त्याच्यामध्ये काय काय त्याला लागतं जे जाताना लागतं तेच त्याला येताना लागतं. आणि त्याचं वर्णन करताना त्याचा आशय आहे ह्या मंत्राचा की जोपर्यंत त्या चंद्रलोकाच्या उपभोगाच्या निमित्ताने कर्माचा क्षय होत असतो आणि ज्याच्याद्वारे हे सगळं संपादन होत असतं त्याच संपादनामध्ये अर्थात कर्माचा क्षय होण्यामध्ये होणे हेच त्याला म्हणतात. तेव्हा यावत संपात अर्थात जोपर्यंत कर्माचा क्षय होत असतो तोपर्यंतच त्या मंडलामध्ये त्याचा निवास असतो आणि तो निवास करून त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितल्या जाणाऱ्या ह्या मार्गामध्ये पुन्हा तो परत येत असतो. तेव्हा पुनर्निवर्तनते असा जो शब्द वापरलाय तर त्याचा असा आहे की पुन्हा परत येत असतात. आणि असा प्रयोग होण्याने असे जाणले जाते की पूर्वी देखील काही त्या चंद्रमंडलास ते पूर्वी प्राप्त होऊन परत आलेले आहेत. तेव्हा ह्या लोकात इष्ट आदी कर्म करून चंद्रमंडलास प्राप्त होत असतात आणि त्याचा क्षय होईपर्यंत पुन्हा ते परतीच्या प्रवासाला येत असतात. त्यावेळेस तेथील स्थितीच्या निमित्ताने त्या कर्माचा क्षय होऊन एक क्षण देखील त्यानंतर तिथे ते स्थिर राहू शकत नाहीत. कारण तिथे जाण्याचा उद्देशच मुळातून कर्मफलाचा क्षय करणे आहे. कर्मफलाचा भोग हा त्याच्यातला एक भाग आहे आणि परिणाम स्वरूप जो आहे तो कर्मफलाचा क्षय आहे. आणि त्या क्षय
संपूर्ण जेव्हा तो क्षय होतो तेव्हा तो तिथे एक क्षण देखील राहू शकत नाही. आणि जसं ज्याप्रमाणे असं उदाहरण दिले की ज्याप्रमाणे तेल संपल्यानंतर दिवा जो आहे तो एक क्षणही राहू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मफलाचं क्षय पूर्ण झाल्यानंतर तो एकही क्षण राहू शकत नाही. आणि म्हणून त्याची पुनरावृत्ती म्हणजे परतीचा प्रवास त्याचा सुरू होतो. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काय काय टप्पे आहेत की तिथून ते परत येताना त्या मार्गाने येताना पुन्हा एकदा आकाश तत्व, वायू तत्व, पुन्हा एकदा धुमाच्या नंतर मेघ, मेघाच्या नंतर आभ्र, अशा इथपर्यंत त्याचा प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा या आभ्राच्या नंतरचा पुढचा प्रवास आता हा 6व्या मंत्रात केलेला आहे. 6व्या मंत्रात असं म्हटलंय की अभ्रम भूत्वा मेघोम भवती मेघो भूत्वा पवर्षती त इह ध्येयवा औषधी वनस्पतय स्थिलभाषा इति जायन्ते तो वैखुलम दुर्निष्प्रभ निष्प्रपतरम यो यो यन्नामती यो रेतः सिंचती तद्भूयः एव भवती. आता पुढचा म्हणजे आपण मेघापर्यंत अभ्रापर्यंत प्रवास केला. आता अभ्राच्या पुढे काय होतं हे सांगितले की तो अभ्र जो आहे तो मेघाच्या रूपात येतो आणि नंतर मेघ जो आहे ह्याच्यातून पर्जन्य म्हणजे तो बरसत येतो, तेव्हा त्याच्यातून पर्जन्य निर्माण होतं. आणि मग तो जो जीव आहे ह्या सगळ्या मार्गातून येणारा तो जीवात्मा आहे. या प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये त्याचा त्या जीवात्म्याचा प्रवास आहे. तेव्हा शेवटी तो त्या मेघातून जे काही पर्जन्य निर्माण होतं त्या पर्जन्यामध्ये तो जीवात्मा तिथे आलेला आहे. आणि पर्जन्याच्या माध्यमातून तो जीवात्मा आता भूलोकापर्यंत आला आहे. आणि भूलोकामध्ये आल्याबरोबर त्याचं रूपांतर कशा कशात होतं तर तो धान्याच्या रूपात येतो. गहू किंवा इतर जे धान्याचे जे डाळ आहे, गहू आहे, हे सगळे जे काही धान्य आहेत त्या धान्याच्या रूपात तो येतो. आणि औषधी वनस्पती, तीळ, उडद इत्यादी सुद्धा ह्या जीवात्म्यानेच बनलेले असते आणि त्याच्यातूनच ते उत्पन्न होतं. तेव्हा अशा प्रकारे हे जे काही निष्क्रमण म्हणजे निश्चितच अत्यंत कष्टप्रद अशा प्रकारचा हा प्रवास आहे. आणि त्या अन्नास जो जो भक्षण करतो त्या जो 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 तो त्याच्यामधून हे वीर्य तयार होतं, वीरसिंचन होतं आणि त्या वीर्यामध्ये तद्रूपच तो जीव होऊन जातो. म्हणजे त्याच्या जीवाचा हा इतका लांब प्रवास झाल्यानंतर तो कोणतं रूप धारण करतो तर तो वीर्याचं रूप धारण करतो. असं इथपर्यंत हा प्रवास सांगितलाय. तेव्हा याचा आशय असा आहे की जे अभ्र जे असतं ते अभ्र म्हणजे डोळ्याला दिसणारं नाहीये. तर त्यातून त्या अभ्रातून जेव्हा मेघ आणि ते त्यातल्या त्यात काळे मेघ तयार होतात आणि त्या काळ्या मेघामध्ये ते जिथे ऊर्जा तयार होते आणि ती उष्णता जी आहे ती त्या मेघामध्ये असलेले जे काही जलबिंदू आहेत तर त्याचं विघटन करतात आणि त्या विघटनामधून ती वीज निर्माण होते. तेव्हा ती वीज तो उष्मा आणि त्याच्यानंतर तयार झालेला तो पर्जन्ययुक्त हा जलाचा थेंब, तो जलाचा थेंब तयार होऊन ते ज्यावेळेस खाली अधः दिशेला जेव्हा येतात तेव्हा त्याला आपण पर्जन्य किंवा वर्षा असं म्हणतो. आणि त्यानंतर मेघ जे आहेत ते उंच स्थानावरून वृष्टी करत असतात. अर्थात कर्माचे फल शेष राहिल्यानेच ते ह्या वर्षाच्या धारेच्या रूपात ते खाली पडत असतात. कारण त्या जीवात्म्याचं अजून कर्मफल बाकी आहे. फक्त त्या लोकांमध्ये जे कर्मफल भोगायचे तेवढेच तो भोगतो. आणि त्या लोकांमध्ये कर्मफल भोगल्यानंतर आता तिथे कर्मफल भोगण्यासारखं राहत नाही म्हणून तत्क्षणी तो त्या त्या इतर लोकांपासून तो परत प्रवास सुरू करतो. आणि मग ते अशा अशा या पद्धतीने ते पर्जन्य, धान्य, गहू, औषधी, तीळ, उडद इत्यादी सगळ्या प्रकारच्या ह्या धान्याच्या रूपात तो येतो. आणि मग ह्या सगळ्या प्रकारांनी तो ते धान्य जे आहे त्याचं अन्न शिजवून खाल्लं जातं. ते शिजवलेलं अन्न खाल्ल्यानंतर पुरुषामध्ये तो जीवात्मा वीर्य रूपाने त्या ठिकाणी तयार होतो. तेव्हा क्षीणकर्मा जीवाची अनेकदा अनेकदा अनेक कारणाने अशा प्रकारचे भ्रमण होत असल्यामुळे ते जायंते इत्यादी रूपाने म्हणजे बहुवचनाचा निर्देश इथे केलेला आहे. आणि यामध्ये प्रथम मेघ आहे इत्यादीच्या रूपाने आणि ते कारण बनवून त्या मेघामध्ये तो जीवात्मा येतो आणि त्याच्यानंतर तो पुरुषामध्ये हा वीर रूपामध्ये येतो. त्या वर्षाच्या धारांच्या द्वारे पडलेल्या या जीवांचे हे पर्वत तट, दुर्ग, नदी, समुद्र, मरुस्थान इत्यादी सहस्त्राधिक स्थानावर तो येतो. आणि त्या कारणाने सर्व ह्या कारणाने ते दुष्प्रती दुर्निष्प्रत पर म्हणजे दुर्निष्क्रमण
असं म्हटलेलं आहे, म्हणजे कष्टमय, याचा अर्थ कष्टमय निस्सरण होतं. आणि ह्या जलाच्या प्रवाहाद्वारे गिरी तटावरून येत असताना हे सगळे जे जीव आहेत ते नदीत, हे नदी प्राप्त होतात, नदीमध्ये ते प्रवाहित होतात आणि त्याच्यानंतर ते समुद्रामध्ये सुद्धा जातात. समुद्रामध्ये मकर वगैरे इत्यादीकडून ते खाल्ल्या जातात, त्यांची विष्ठा तयार होते. असा हा त्याचा विविध प्रवास आहे. त्याचं जसं कर्म आहे त्याप्रमाणे त्या जलामधून त्याचा तो प्रवास होतो आणि तो विविध ठिकाणी जातो. समुद्रामध्ये जलाबरोबर मेघापासून आकर्षित होऊन पुन्हा एकदा वर्षाच्या धाराद्वारे तो मरुभूमी, शिलातट आणि अगम्य अशा या विविध ठिकाणी तो तो वर्षाच्या रूपाने खाली पडतो. कधी तो सर्पाच्या रूपाने, कधी मृगादी रूपाने पिऊन घेतलेला जाणारे, अथवा अन्य जीवाद्वारे भक्षित होतो आणि ते देखील अन्य जीवाद्वारे खाल्ल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे हे अनुशयी जीव परिवर्तित होत असतात. कधी अभक्षात उत्पन्न झाल्यावर ते तेथेच सुकून जातात. कधी भक्ष्यामध्ये देखील स्थावरामध्ये उत्पन्न झालेले जे जीव आहेत ते पुढे वीर्यसिंचन करणाऱ्या त्या शरीरामध्ये प्राप्त होतात. आणि हा सर्व प्रवास जो आहे अतिशय क्लेशकारक आणि अत्यंत कठीण असा आहे, कारण ह्या स्थावराची संख्या अधिक आहे. यासाठी अनुशयी जीवाचं जे दुःखमय आहे ते, किंवा असं समजा की ब्रीही, यव इत्यादी भावापासून जीवाचे सुटणे आहे ते अतिशय कठीण आणि कष्टप्रद आहेत. कारण हे आपल्याला, आता आपण ह्या जीवन प्रारंभ केल्यानंतर आपल्याला हे कधीहीच कळणार नाही. म्हणून या उपनिषदाच्या निमित्ताने आपला प्रवास किती दूरवरचा झालेला आहे आणि किती कष्टप्रद झालेला आहे ते आपल्याला ज्ञान जे आहे ते ह्या मंत्राच्या निमित्ताने हे प्राप्त होतं. म्हणून दुर्निष्प्रत प्रतरम ह्या पदार्थामध्ये, म्हणजे सगळं जे काय आहे हे त्याचं पूर्ण पूर्वकर्मात लुप्त झाल्याशिवाय तो त्या ब्रीहीच्या रूपामध्ये, म्हणजे त्याचं तात्पर्य असं आहे की त्या ब्रीही व इत्यादी भावामध्ये तो अभिव्यक्त होतो आणि त्याच्यापासून वीर्याचं घटन होतं आणि शरीराचा संबंध हा ह्या कठीण ह्या प्रवासाच्या कारणाने होतो. कारण अन्नभक्षण करणारे जे अनेक प्रकार त्याच्यामध्ये झाल्यामुळे ऊर्ध्वरेता, बालक, नपुसक आणि वृद्ध ह्या पुरुषांमध्ये हे रेत उत्पन्न होत नाही, किंवा ते ऊर्ध्वरेता असल्यामुळे त्याचं कार्यरत होत नाही. तर ते ग्रस्ताश्रमामधले तरुण जे आहेत त्यांच्यामध्येच हे कार्यरत होतं. त्यामुळे त्या अशा या तरुण पुरुषांनी ज्यावेळेस ते अन्न खाल्लं जातं तेव्हाच ते जे आहे त्या त्या ठिकाणी वीर्य तयार होतं. अन्य जे आहेत, म्हणजे मी आता जे प्रकार सांगितले की बालक आहे, नपुसक आहे, ऊर्ध्वरेता, ब्रह्मचारी आहे आणि वृद्ध पुरुष आहे, तर त्यांच्या माध्यमातून हे तयार होत नसतात. त्यामुळे ज्यावेळेस या अशा प्रकारचं हे वीर्यसिंचन होतं त्यावेळेस त्या पुरुषाद्वारे भक्षित केल्या झालेल्या आणि त्यावेळेस वीर्य संचन रूपामध्ये प्राप्त होऊन त्या जीवाच्या कर्माचा, वृत्तीचा त्या ठिकाणी हा तिथे त्याला लाभ मिळतो. आणि मग ह्या वृत्तीलाभ काय आहे, तर तो वीर्यसेचक अनुषयी जीवाने युक्त अन्न भक्षण करत असतो आणि पुन्हा ऋतुकालामध्ये स्त्रीमध्ये वीर्यसिंचन करत असतो आणि तो जीव तद्भूय अर्थात त्याच त्या आकाराचा होतो आणि त्याच्या अवयवाची आकृती सुद्धा त्याप्रमाणेच होते. भूय म्हणजे त्याच्या अनुसार, त्याच्या एकरूप, त्याच्या अनुरूप असं त्याचा अर्थ आहे. या प्रकाराने वीररूपाने स्त्रीच्या गर्भाशयामध्ये प्रविष्ट झाल्यावर जीव तद्भूय म्हणजे जशा प्रकारचं त्या पुरुषाचं जी आकृती आहे त्या पुरुषाच्या आकृतीप्रमाणे तो आकृती धारण करायला लागतो. कारण की वीर्यसिंचन करणाऱ्या त्या आकृतीनेच तो भावित असतो, त्याच्यानेच तो बनलेला असतो. तेव्हा वीर्य पुरुषाचा संपूर्ण अंगापासून तो उत्पन्न आणि त्या संपूर्ण अंगाचं तेज त्याच्यामध्ये असतं, असं सुद्धा अन्य श्रुतीने त्याला प्रमाणित केलं आहे. तेव्हा ह्या कारणाने तात्पर्य असं आहे की हे संचन करणाऱ्याचाच ही आकृती तयार होते आणि त्यापासूनच पुरुष आणि बैलाच्या वीर्यामध्ये बैल असा प्रकारचा आकार, म्हणजे जशा प्रकार तो जीवाची आकृती आणि ज्या योनीमध्ये तो आहे तशा प्रकारचाच देह प्राप्त होतो, त्याच आकृतीचा होतो. आणि मग हे अनंत प्रकारचे प्राणी निर्माण होतात, अनंत जातीचे ते आकृतीवाले, आणि तो इतर आकृतीचा तो देह होऊ शकत नाही. पुरुषाला जेव्हा अपत्य होतं तो पुरुषासारखाच असतो, तो बैलासारखा किंवा इतर पशुसारखा होत नाही. म्हणून इथे तद्भूय असा शब्द वापरलाय. तर तेव्हा त्याचा आशय आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि अनुषयी जीवापासून भिन्न भिन्न प्राणी आपल्या घोर पापकर्माच्या कारणाने ह्या चंद्रमंडलावर आरूढ झाल्याशिवाय
ब्रीही यव इत्यादी भावास ते कधी प्राप्त होत असतो. मनुष्य आदी भावास सुद्धा तो प्राप्त होत नाही, कारण सुरुवातीला ते त्या धान्याच्या रूपात तो असतो, तेव्हा ब्रीही यव इत्यादी भावाने त्याचं निष्क्रमण होणे हे सुद्धा अतिशय कष्टप्रद आहे. या कठीण अशा त्या मार्गाने तो येत असतो, कारण त्या कर्माच्या कारणानेच तो ब्रीही यव इत्यादी देह प्राप्त करत असतो. म्हणजे त्या देहामध्ये सुद्धा इतकं परिवर्तन आहे की तो मनुष्याच्या देहापर्यंत यायला त्याला अनेक प्रकारचे देह या भूलोकातच प्राप्त करावे लागतात. तेव्हा त्या उपभोगाच्या निमित्ताने हे त्याचे एक एक कर्माचा क्षय होऊन तो ब्रीही इत्यादी पासून ते स्तंभ देहाचा नाश झाल्याच्या कारणाने तो जाणून बुजून तितक्याच दुसऱ्या किंवा तितक्याच जाणाऱ्या ह्या झोक्या समान आपल्या कर्मानुसार उपर्जित म्हणजे नवीन नवीन शरीरामध्ये विज्ञानयुक्त राहून संक्रमण करत असतो. ज्याप्रमाणे सविज्ञान होत असतो आणि सविज्ञान राहत असताना अन्य शरीरामध्ये त्याचे संक्रमण होत असते, असं अन्य श्रुतीने सुद्धा इथे सिद्ध केले आहे. यद्यपि जीव जे आहे ते इंद्रियाचा उपसंहार या हृदयामध्ये लय होऊन जातो आणि तो जाईपर्यंत देहांतरात तो जात असतो. ज्याप्रमाणे श्रुतींनी सांगितल्याप्रमाणे स्वप्नाच्या समान त्या देहांतराच्या प्राप्तीच्या निमित्ताने आणि त्याच्या त्या कर्माच्या निमित्ताने उत्पन्न केलेल्या त्या वासनेच्या विज्ञानाने सविज्ञान झाल्यावरच ह्या देहांतरास तो प्राप्त होत असतो. अशा प्रकारे ह्या उपासकाची ही आर्ची आदी मार्गाने आणि सकाम कर्म्याच्या धूम इत्यादी मार्गाने जो गमन करत असतो तो देखील या स्वप्नाच्या समानच असतो, कारण उद्भूत वासनात्मक विज्ञानाने तो सविज्ञान झालेल्या या जीवांची जी गती आहे त्याप्रमाणे त्याची होते. कारण ते गमन लब्धवृत्ती म्हणजे आपले फल देण्यासंबंधी उन्मुख कर्माच्या कारणाने ते सर्व होत असतं. परंतु ब्रीही यव इत्यादी रूपाने तो उत्पन्न झाल्याने अनुषयी जीवांचा जो वीर्याचा आधान करणाऱ्या आणि पुरुषाथवा स्त्रीच्या देहाच्या संबंधाने होत असतो आणि त्याचे हे सविज्ञान राहत असतानाच असे मात्र हे संभवणार नाहीये की इतर मार्गाला तो जाणार नाही. कर्माच्या फलाच्या अनुसारच त्याचा तो मार्ग हा सुनिश्चित होईल. कारण ब्रीही आधीला कापणे, कुटणे, दळणे इत्यादी जी काही प्रक्रिया ही अन्न तयार करण्याकरता असते, त्या ठिकाणी ती सविज्ञान जीवाची स्थिती तिथे राहू शकत नाही. ते डॉर्मंट म्हणजे ते अतिशय सुषुप्त अवस्थेमध्ये राहतात. कारण ही जी काही कुटण्याची दळण्याची जी प्रक्रिया धान्याला होते, तर ती त्या जीवात्म्याच्या मूळ स्वरूपामध्ये त्याचा काही प्रभाव होत नाही. म्हणून ते कापणे, कुटणे, दळणे, शिजवणे, खाणे, रस इत्यादी रूपात परिणित होणे, वीर्यसिंचनाच्या काळी देखील मूर्छित अशा रूपामध्ये तो राहतो. पण त्या जीवात्म्याला त्या कुठल्याही बाह्य प्रक्रियेचा हा तिथे प्रभाव होत नाही. तर तो त्याचा प्रवास सातत्याने तो चालू ठेवतो आणि तो वीर्य रूपामध्ये येतो. कारण त्याचा त्या देहांतराचा जो आरंभ करणारे जे कर्म आहे ते अलब्ध वृत्तीने राहत असते. म्हणजे समस्त अवस्थेमध्ये देहाचे जे बीजभूत जे जल आहे त्याला तो कधीही सोडत नाही. त्याचं ते बीजभूत जे स्वरूप असतं ते जसंच्या तसं राहतं. बाह्य भौतिक परिवर्तन किंवा भौतिक जे त्याचे देहाचं परिवर्तन जे होतं त्याचा त्याच्या मूळ स्वरूपावर परिणाम होत नाही. त्यामुळे तो अखंड विद्यमान राहतो, त्याचा कधीही नाश होत नाही. आणि त्या कारणानेच त्याच्या त्या चैतन्ययुक्त होण्याच्या कारणाने देखील इथे विरोधाभास सुरू नये. आणि मध्यकालात जे विज्ञानशून्य दशा त्याची झाली होती किंवा मूर्छित अशा प्रकारची समानतेची स्थिती झाली होती, त्या कारणाने त्यात अनुचित अथवा दोष असा काही नाही. कारण त्याचं मूल स्वरूप जे आहे ते जसंच्या तसं होतं. अशा प्रकारे आपण हा 6वा मंत्र पाहिला आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.